विभाग आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्फत जो आमचा श्री जन्माचे स्वागत करूया हा जो जनजागृती कार्यक्रम उपस्थित झालेले आहे। तसंच प्रमुख अतिथी म्हणून या तास ही जी चळवळ भारतभर त्यांनी सुरू केलेली आहे तंतपणे या ठिकाणी शाळांच्या गटात आपण स्वागत करूया। खूप स्वागतम सगळ्यांचं सगळं दुकानदार भाग्य मला मिळालेलं आहे आणि अशा एवढ्या भव्य दिव्य महिलेचा परिचय मी या ठिकाणी करून देते। आजच्या ज्या आपल्याला पाहुण्या मिळाल्या आहेत त्या डॉक्टर सौ सुधा कांकरिया या प्रतिष्ठित नेत्रतज्ञ असून गेल्या 25 वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर आहेत। स्त्री भ्रूण हत्या विरोधी चळवळ श्री जन्माचे स्वागत करा याच्या त्या प्रणवत्या आहेत। सोनोग्राफी मशीनवर लिंग प्रशिक्षण होऊ नये यासाठी PCPNDTची कायद्याची पाठराखण करीत असून स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून समाज मत बदलण्यासाठी त्यांनी विविध पायंडे पाडले। सामूहिक शपथ नकोशीला करूया हवीशी 8वा फेरा श्री जन्माचा स्वागताचा ग्रामसभेत ठराव नवजात बालिकेच्या नावाने ठेव योजना 1 रुपयाची जादू योजना सामुदायिक डोहाळे जेवण गर्भसंस्कार इत्यादी पायंडा समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत। लोक शिक्षण व समाज प्रबोधनासाठी त्यांनी श्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका पुस्तक लिहिले। त्यात पथनाट्य नाटिका कायदा व त्याचे स्पष्टीकरण लोकगीत कविता लेख घोषवाक्य व 0 ते 6 वयोगटातील बालक बालिका आकडेवारी यांचा समावेश असून त्यांची 4थी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे। स्त्री रक्षणाचे तंत्रमंत्र शिकविणारा स्वयंसिद्ध प्रकल्प त्यांनी यशस्वी करून दाखविला। श्री जन्माचे स्वागत करा कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले असून त्यांच्या या तळमळीने व कार्याचे कौतुक महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले। त्यांना शाबासकी दिली। तसेच राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला। 2 राष्ट्रपतींकडून त्यांच्या कार्याचे कौतुक झाले। सावित्रीबाई फुले पुरस्कार रमाबाई आंबेडकर पुरस्कार अहिंसा पुरस्कार वनश्री पुरस्कार किरण बेदी यांच्या संस्थेचा समता गौरव पुरस्कार समाज गौरव समाज भूषण पुरस्कार लोकमान्य टिळक पुरस्कार स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार शास्त्रभूषण पुरस्कार नारी रत्न पुरस्कार वगैरे पुरस्काराच्या मानकरी विविध क्षेत्रातील केलेल्या गौरवपूर्ण कार्याबद्दल त्यांना पंडित जसराज यांच्या हस्ते ठाणे येथे प्रदान झाला। श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुगडीकर उत्सव सोहळ्यात आईसाहेब सांगोळेकर यांच्या हस्ते माऊली आनंदी पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान 22 मार्च 2011 रोजी झाला। सह्याद्री नवरत्न हिरकणी पुरस्कार मुंबई येथे प्रदान झाला। भगिनी मंच कोल्हापूरच्या वतीने भगिनी गौरव पुरस्कार 2011 तर राष्ट्र मानवाधिकार संस्थान विकास संस्था नागपूरच्या वतीने मानवता भूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर सुधा कांकरिया विशेष अंक 1998 प्रकाशित झाला। प्रकाशक साहित्य कलायात्री पुणे। पडित जमीन विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर आरोग्य नेत्र सेवेसाठी विशिष्ट गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। पल्स पोलिओच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना रोटरी इंटरनॅशनल गौरवले। साहित्य कला क्षेत्रातील त्यांचे येऊन पुरस्काराने गौरवण्यात आले। आरोग्य समाज नृत्य नाट्य गीत संगीत कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपल्या कार्याची उंची कार्यात ठेवणाऱ्या सौ सुधाताई यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून लागेल। अष्टपैलू सौ सुधाताई कांकरिया यांच्या कार्याचा वसा आपण पुढे नेऊया त्यांना शुभेच्छा देऊया। याच्यावरून यांचा इतक्या म्हणजे एका स्त्रीने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत असताना सुद्धा इतके पुरस्कार प्राप्त केले आणि अशा पुरस्कार प्राप्त महिला आपल्याला ह्या कार्यक्रमाला लाभल्या। नमस्कार दादा। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौभाग्य लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते आता जन्मणार माय आता कधी जन्मणार माय आता कुठले मायर आता कधी जन्मणार माय आता कुठले माहेर गर्भामध्ये जळण्याचा
जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. बहिणाबाईंनी व्यक्त केलेली ही व्यथा आहे की आई सासरी नांदत असते ते संसार करण्यासाठी नाही, तर आपली लेक कधीतरी माहेरी येईल, तिला माहेर पण मिळावं, तिच्यावर माया करावी, तिला ममता द्यावी, तिचं गोड कौतुक करावं, तिची खणा नारळाने ओटी भरावी, तिचं बाळणपण करावं. आणि हे सगळं आनंद आपल्या लेकीला देण्यासाठी प्रत्येक माय ही सासरी नांदत असते. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की आता कुठले माहेर गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. की गर्भामध्येच असताना या चिमुकलीला नष्ट केलं जातं, मारलं जातं. ही चिमुकली जी नाजूक आहे, कोमल आहे, निसर्गाचा अंश आहे, ईश्वराचं तत्व आहे, सृष्टीची सृजनशीलता आहे, अशा या चिमुकलीला जन्मापूर्वीच मारून टाकलं जातं. आईचं उदर ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, या तीर्थक्षेत्राला स्मशानभूमी करण्याचं महापाप आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये होत आहे. काय म्हणतो आपला भारतीय संस्कृती, काय म्हणतो आपला भारत देश, काय आहे तत्वज्ञान या भारत मातेचं? सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सर्व गुणांची गोळाबेरीज केली तर जे निर्माण होतं त्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं जातं. अहिंसा परमो धर्म हे आपलं तत्व आहे की साधं बोलण्याने सुद्धा कोणाचं मन दुखू नये अशी आपली संस्कृती सांगते. आणि अशा या भारत देशामध्ये कुठे गेला अहिंसा परमो धर्म? बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है, बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है, फर्क बस इतना ही है, फर्क बस इतना ही है कि अहिंसा का हमने सत्य के पीछे लगाया है. अशी परिस्थिती आज आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेली आहे. धक्का बसेल तुम्हाला आकडेवारी ऐकून. 1991 साली भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये दरवर्षी 5 लाख मुली गर्भ अवस्थेत मारल्या जायच्या. हीच संख्या 2001 साली 10 लाखावर गेली. हीच संख्या 2011 साली 20 लाखांवर गेली. आणि मागील 20 वर्षाचा आढावा जर आपण घेतला तर 1.25 कोटीपेक्षा जास्त, 1.25 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्यांना आपण संपवून टाकलेलं आहे, आपण हरवून टाकलेलं आहे, आपण मारून टाकलेलं आहे, आपण महापाप केलेलं आहे. या महापापाला प्रायश्चित नाही. हे महापापामुळे आज आपण पाहतोय की समाजाचं विघटन होत आहे, समाज व्यवस्था कोलमडून गेलेली आहे, समाज जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, समाजाची घडी विस्कटलेली आहे. आज आपण पाहतो की पेपर उघडल्यानंतर पहिल्या पानावर आपल्याला काय दिसतं? सगळ्या निगेटिव्ह बातम्या आपल्याला पहिल्या पानावर दिसतात. स्त्री अत्याचारापासून, स्त्री भ्रूण हत्यापासून, स्त्रीची झालेल्या विटंबनापासून, बलात्कारापासून, अत्याचारापासून, व्यभिचारापासून सगळ्यांनी काय काय पहिलं पान हे मागलेलं असतं. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण पहा सगळ्या गोष्टी, आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी आज समाजामध्ये दिसत नाहीये. समाज एवढा उद्ध्वस्त झालेला आहे, समाज मन हे विषण्ण झालेलं आहे. हे कशामुळे? ही चिमुकली गेल्यामुळे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय ना
ना ग की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. नको ग आई नको, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग. मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग. डॉक्टर काका ते मोठं मोठं शस्त्र घेतील आई, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग. इवलेशे कोमलशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील. कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील का? माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल का? चेंदामेंदा झालेलं माझं हे शरीर आई तू पाहू शकशील का? नाही आई नाही, तू हे पाहू शकणार नाही ग, तुला हे सहन होणार नाही ग. आई असं करू नको ग, मी कसलाही हट्ट करणार नाही आई. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड नको ग. आई कालची भाकरी जरी मला तू दिलीस तरी चालेल. 2-2, 3-3 दिवस पुरून पुरून ती एक भाकरी खाई नाही. मला नवीन कपडे नकोत ग, नवीन खेळणी नकोत ग. ताईचे जुने झालेले कपडे जरी दिलेस ना तरी चालेल, फाटले तरी शिवून शिवून घालेल ग आई. पण मला जन्म घेऊ दे, मला तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचं आई. मला तुमच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय आई. आणि मी इतकी शिकेन, इतकं कर्तृत्व दाखवेन की माझ्या हुंड्याचा प्रश्नच येणार नाही आई. मला हे सगळं करायचं आई. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार असणाऱ्या जिजामातांचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचाय मला, देश घडवायचा. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. त्या हाकेला आपल्याला ओ द्यायचा आहे, ह्या हाकेला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. ओ म्हणजे फक्त रडून नाही, ओ म्हणजे केवळ डोळ्यात अश्रू आणून नाही, तर कृती कार्यक्रम उपाय योजनेने आपल्याला ओ द्यायचा आहे. मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे, तिला जिवंत ठेवायचं आहे. स्त्री भ्रूण हत्या 100% आपल्याला रोखायची आहे. मग काय केलं पाहिजे आपण? स्त्रीत्वाची ना ही एक ज्योत आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विजू पाहत आहे. ती विजू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. कायद्याची कडक अंमलबजावणी काय करायला पाहिजे, पीसी पेंडेटी ऍक्ट काय आहे याबद्दल आताच सिव्हिल सर्जन साहेबांनी पूर्णतः सविस्तर आपल्याला विदित केलेलं आहे. आता समाजाचा सकारात्मक बदल काय अपेक्षित आहे की समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परायधन. मुलाला वंशाचा दिवा का म्हणतात याचा जर आपण शास्त्र शुद्ध अभ्यास केला, सामाजिक अभ्यास केला, तर आपल्याला असं समजेल की मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो. म्हणून त्याला वंशाचा दिवा असं म्हटलं जातं. आज आपण तुलनात्मक अभ्यास करूया. मुलगा शिकतो, मुलगी शिकते. आजचे सगळे 10वीचे रिझल्ट पहा, 12वीचे रिझल्ट पहा, विद्यापीठाचे रिझल्ट पहा, कोण पहिलं येते? तो मुलगी पहिली येते. म्हणजे तो शिकतो, ती शिकते. तो कमावतो, ती पण कमावते. आज इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, शास्त्रज्ञ होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपासून सरपंचांपासून ते देशाच्या राष्ट्रपती पर्यंतची सर्व पदे यशस्वीरित्या सांभाळते. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. आता तुम्ही जेव्हा फील्ड वर्कला जाल तेव्हा कुणीतरी तुम्हाला नक्कीच असा एक प्रश्न विचारेल की घरातली गृहिणी थोडीच कमावते. तर त्याचं उत्तर असं आहे, नीट लक्ष देऊन ऐका. घरात असणारी गृहिणी ही आई असते. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे.
एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे? तर ती आई आहे. आई आपल्याला प्रेम देते, माया देते, ममता देते, आपुलकी देते, जिव्हाळा देते, माया देते आणि वात्सल्यामध्ये ती आपल्याला अमृत देते, वात्सल्य रूपी अमृत देते, मुलांवर संस्कार करते. अख्खी पिढी घडवण्याचं कार्य ही एकटी आई करत असते. आणि ही जे काही कमवते ना, हे कमवण्यासाठी, मोजण्यासाठी आजपर्यंत कुठलाही तराजू निर्माण झालेला नाही, किंवा हे मोजण्यासाठी आजपर्यंत कुठलीही फुलपट्टी निर्माण झाली नाही. एवढी कमाई ती आईची आहे. आणि म्हणूनच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईला आपण काय उपमा द्यावं? चंद्राची उपमा दिली, चंद्रासारखी ती शीतल आहे असं आपण म्हटलं तर त्याच्यावरती दाग नाहीये आईकडे. आपण सूर्यासारखं तेजस्वी आहे असं म्हटलं तर सूर्यासारखी आग नाहीये तिच्यामध्ये. तर तिला काय म्हणावं? ए माँ तेरी कोई उपमा नहीं हो सकती. ए माँ तेरी कोई उपमा नहीं हो सकती, क्योंकि माँ उपमा भी उपमा है. क्योंकि उपमा भी तो उपमा है. अशी ही आई एक अख्खी पिढी घडवण्याचं काम करते. म्हणजे तो कमावतो, ती कमावते. तो म्हातारपणाची काठी होतो. इथे मात्र प्रश्न चिन्ह लावावं लागेल, कारण नाही तर इतके वृद्धाश्रम निर्माण झाले असते का? सरकारला कायदा करावा लागला असता का की अमुक तुम्ही आई वडिलांना सांभाळलं नाही तर तुम्हाला अशी अशी शिक्षा होईल, असा कायदा करावा लागला असता का? नाही. म्हणजे म्हातारपणाची काठी होण्याचं जे काही आहे त्यासाठी नक्की प्रश्नचिन्ह इथे लागतं. खरं म्हणजे आपल्या भारताचा इतिहास हा श्रावण बाळाचा इतिहास आहे. आता कुठे गेले श्रावण बाळ? श्रावण बाळ आता दिसत नाहीये आपल्याला. की पहा की पुरुष आणि स्त्री या दोघांकडे वेगवेगळ्या शक्ती निसर्गाने बहाल केलेली आहे. कदाचित असं बोलत असताना उपस्थित पुरुष वर्गांना थोडासा मनामध्ये दुःख वाटेल, पण खरी परिस्थिती अशी आहे की निसर्गाने जगाच्या पाठीवर दोन शक्ती निर्माण केलेली आहे. एक शक्ती पुरुषांची आहे आणि एक शक्ती स्त्रियांची आहे. आणि दोघांकडे निसर्गाने वेगवेगळी शक्ती स्थळ बहाल केलेली आहेत, ऊर्जा स्थळ बहाल केलेली आहेत. तर पुरुषांकडे काय आहे? धाडस आहे, आक्रमकता आहे, नेतृत्व गुण आहेत, कर्तृत्व गुण आहे. आणि स्त्रीकडे काय आहे? मातृशक्तीचा आविष्कार आहे आणि निर्मितीची क्षमता आहे. या दोन्ही शक्ती स्थळ तेवढेच तुल्यबळ आहे. मी माझ्या एका कवितेतून नेहमी असं सांगत असते, नीट लक्ष देऊन ऐका. तो आणि ती, तो पुरुष आणि ती स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी. विचार केल्याशिवाय घडत नाही कृती. अनेक संस्कार मिळून निर्माण होते संस्कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाहीतर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांकडे एवढी मोठी शक्ती आहे. आज आपल्याकडे ऍडिशनल सीओ साहेब आहेत, आज आपल्याकडे DHO साहेब आहेत, CS साहेब आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे बंधू आहेत. काही माझ्या समोर बंधू आहेत, काही फोटो काढतात, काही व्हिडिओ करतात आहेत, काही स्लाइड शो दाखवत आहेत. म्हणजे
शक्ती आहे, तसंच आमच्या ज्या काही भगिनी बसल्या आहेत त्यांच्याकडे पण शक्ती आहेत. दोघांची शक्ती स्थळ वेगवेगळी आहेत. दोघांनीही आपापल्या शक्ती स्थळांचा उपयोग केला आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये जर आपण झोकून दिलं तर नक्कीच नक्कीच स्त्री जन्माचं स्वागत होईल आणि मुलींची संख्या वाढेल. हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य करायला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. तर आपण तुलनात्मक अभ्यास करत होतो. मुलगा शिकतो, मुलगी शिकते, मुलगा कमावतो, मुलगी कमावते, मुलगा म्हातारपणाची काठी होतो. इथे प्रश्नचिन्ह, मुलगी म्हातारपणाची काठी होते. आणि चौथा अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं. पण त्या काळामध्ये आदरणीय पूज्य सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा अग्नी देण्याचं पवित्र कार्य केलं होतं. आजही आपण डोळे उघडे ठेवून जर समाजामध्ये वावरलो तर अनेक ठिकाणी एक आई, एक आजी, एक आत्या, एक बहीण, एक वहिनी या रूपामध्ये स्त्रीनी सुद्धा हे पवित्र कार्य केलेलं आहे. म्हणजे आणि विज्ञान काय सांगतं की मुलगा असो किंवा मुलगी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे सगळा गोषवारा जर आपण अभ्यास केला तर त्याचं उत्तर असं येतं की कोण झालं वंशाचा दिवा? आई झाली वंशाचा दिवा, म्हणजे मुलगी झाली वंशाचा दिवा. पण हे समाज मनामध्ये इतकं खोलवर बिंबलेलं आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा. आणि ते जर आपल्याला खोडून जर काढायचं असेल तर आपल्याला चिडून चालणार नाहीये. तुम्ही समजा घरी गेलात आणि तुमच्याच आजीला म्हणालात की आजी आजी वंशाचा दिवा की नाही मुलगी असते बरं का, तर आजी काय म्हणेल? ए तू फार शिकली वाटतं नाही का, फार बाहेर जायला लागली, तुला काय माहितीये? इतके उन्हाळे पावसाळे मी पाहिलेले आहे आणि वंशाचा दिवा मुलगाच असतो. ती ठासून तुम्हाला सांगेल, तुमचं ऐकणार नाही. मग आता या समाज मनामध्ये हा जो काही गैरसमज पसरलेला आहे तो आपल्याला कसा सुधारायचा? तर त्याच्यासाठी आम्ही सगळेच डॉक्टर्स आहोत. एक शुगर कोटेड टॅबलेट म्हणजे औषध कडू असतं मान्य आहे, पण औषध जर पेशंटला द्यायचं असेल तर त्याला गोड आवरण मध्ये द्यायला हवं, म्हणजे शुगर कोटेड टॅबलेट द्यायला हवी. तर आपल्याला हा वाक्य थोडंसं बदलायचंय की काय जुनं वाक्य आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी पराया धन आहे असं म्हटलं जातं. तर हे वाक्य आपल्याला बदलून असं म्हणायचंय की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरं उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करत आहे. आता टाळ्या वाजवा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. तर पहिला गैरसमज होता की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी पराया धन. तो गैरसमज आपल्याला बदलायचा आहे, ते वाक्य सुधारायचं आहे की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. आता दुसरा गैरसमज जो समाजामध्ये आहे तो असा आहे, जर कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाला दिला जातो? त्यामागचं जे विज्ञान आहे हे विज्ञान समाजाला समजून सांगणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना नंतर माहिती पत्रिका मिळेल, त्या माहिती पत्रिकेमध्ये यावर्षीचं एक पूर्ण चार्ट दिलेला आहे की आईकडे एक्स आणि एक्स असे दोन गुणसूत्र असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे दोन गुणसूत्र असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, दोन एक्स झाले, कोणाचा जन्म झाला? मुलीचा जन्म झाला. आईकडून परत एक्स आला, पण आईकडे दोन्ही एक्स आहेत. बाबांकडून वाय आला, एक्स वाय झाला, तो कोणाचा जन्म झाला? मुलाचा जन्म
जन्म झाला. मग मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? वाय गुणसूत्र आवश्यक आहे. आणि वाय गुणसूत्र कोणाकडे आहे? बाबांकडे आहे, वडिलांकडे आहे, पुरुषांकडे आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाचा आहे? वडिलांचा दोष आहे. पण त्रास कोणाला दिला जातो? आईला दिले जातो. बाळणपणानंतर बाळणपण, बाळणपणानंतर बाळणपण. म्हणजे मुलगा होईपर्यंत पहिली मुलगी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, मग झाला कृष्ण तर ठीक आहे, नाही तर मग 9वी. आणि झालंच नाही तर मग काय म्हणतात की आम्ही आमच्या लेकाचं दुसरं लग्न करू, कारण तुम्ही वंशाला दिवा देत नाही. अशा प्रकारचा गैरसमज जो समाजामध्ये आहे, हा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे. म्हणून याविषयीचं जे विज्ञान आहे, त्याचा जो चार्ट आहे, हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावला पाहिजे. त्याचं स्पष्टीकरण प्रत्येक आमच्या PSC सेंटरच्या आरोग्य विभागातले सगळ्या बंधू भगिनींनी सगळ्या गावामध्ये केली पाहिजे. आणि नाही ही तर निसर्गाची किमया आहे. कुठला जीव जन्माला घालायचा तर आपल्याला मुलं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी समाजातले 2 गैरसमज कसे दूर करायचे याविषयी माहिती सांगितली. आता आपण एक 11 कलमी कार्यक्रमाची माहिती घेऊया की सगळ्या समाजामध्ये जर परिवर्तन, एक व्यक्ती स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या लाटेमध्ये सहभागी झाला पाहिजे. कलम आहे की संकल्प करणे. मग तो संकल्प आपण वैयक्तिक आपल्या परिवारामध्ये करायचा आहे. तो संकल्प आपल्याला ग्रामसभेमध्ये सभा घेऊन ठराव करायचा आहे. शहराच्या ठिकाणी वॉर्ड सभानेनी एक सभा घ्यायची, ठराव करायचा की आमच्या कुटुंबामध्ये एक सुद्धा स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करू. आणि मुलीच्या जन्मासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर, जिल्हा परिषदेच्या पातळीवर, नगर परिषदेच्या पातळीवर आपण काही नवजात बालिकांच्या जिल्हा परिषदेने एक असा निर्णय घेतला. सगळ्या ग्रामपंचायतींना त्यांनी आव्हान केलं की आपल्या ग्रामपंचायतीच्या इन्कम सोर्स मध्ये 500, 1000, 2000, 5000 झेपेल तेवढा निधी नवजात बालिकेला भेट म्हणून ठेव पावती देण्याचा निर्णय घेतला. आणि मला सांगण्यास आनंद होतो, सर पण काही वर्ष आमच्या देण्याचा ठराव घेऊन ती ठेव पावती देण्याचं सुद्धा कार्य केलेलं आहे. आपल्या आदरणीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तिथे उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेल की आता 26 जानेवारीला आपण ग्रामसभा घेतो. त्या ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा काम करून चालणार नाहीये. तर प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणून 1 रुपयाची जादू योजना आहे. ती 1 रुपयाची जादू योजना अशा प्रकारे आहे की समजा आपण ती कुठल्याही पातळीवर राबवू शकतो. सर्वात आधी आपलं कार्यक्षेत्र आपण निश्चित करायचं आहे. समजा कार्यक्षेत्र आपण ग्रामपंचायत घेतलं, कार्यक्षेत्र महिला मंडळ घेतलं, कार्यक्षेत्र नर्सेस मंडळ घेतलं, आपण कार्यक्षेत्र समजा एखादा वॉर्ड घेतला, तर आपण सर्वात पहिल्यांदा ठराव घ्यायचा आहे की या कार्यक्षेत्रामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वागत प्रत्येक घराघरातून हसत हसत 1 रुपया देऊन होईल. मी तुम्हाला सांगण्यास मला आनंद होतो की एका गावातल्या सरपंचांनी असा निर्णय घेतला आणि त्यांच्याकडे 10,000 घरं होती. म्हणजे जर मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येक घराने 1 रुपया दिला तर किती रुपये जमा होतील? 10,000 रुपये जमा होतील. ते 10,000 रुपये मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट 18 वर्षासाठी ठेवले तर 18 वर्षानंतर त्याचे 1 लाख रुपये होतील. म्हणजे त्या गावात जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखोपती झाली. त्याचं ओझं कोणावर झालं का? नाही. प्रत्येकाने किती रुपये दिलाय? 1 रुपया दिलाय. आणि 1 रुपया देणं अवघड आहे का? आज कोणाच्या पर्स मध्ये 1 रुपया नाही असं हात वर करा. केवळ म्हणजे आपल्यातच नाही तर एकदम छोट्या गावात छोट्या घरात राहणाऱ्या बंधू भगिनींकडे सुद्धा 1 रुपया असतोच. याच्यातून 3 संस्कार घडणार आहेत. पहिला संस्कार म्हणजे प्रत्येक घर या स्त्री जन्माच्या स्वागताच्या चळवळीमध्ये सहभागी होईल. दुसरी गोष्ट, ज्या घरातील व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं असतं, हसत हसत स्वागत करायचं असतं, असं सवय लागेल. कारण मुलगा झाला की आपण बेडे वाटतो
आणि मुलगी झाली की नाक उरडतो, हे सत्य आपल्याला डावलून चालणार नाहीये. परंतु आपल्याला याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी हसत हसत 1 रुपया देऊन तो बदल, तो सवय, तो संस्कार आपल्याला करायचा आहे. आणि तिसरा संस्कार याच्यामध्ये होतोय की मुलीचं भविष्य हे सुद्धा सुरक्षित होते. 1 लाख रुपये तिला मिळतात. म्हणजे 1 रुपयाची जादू योजना इतकी परिणामकारक आहे की असं नाही की त्याच्यामध्ये 10,000च घरं हवी, 100 घरामध्ये सुद्धा आपण 1 रुपयाची जादू योजना राबवू शकतो. काय होईल, 100 रुपये जमा होतील. त्या 100 रुपयाची ठेव पावती पण करता येईल किंवा त्या 100 रुपयामध्ये आईला खड नारळाने ओटी भरता येईल, सासूबाईंचा एक फुल नारळ देऊन सत्कार करता येईल, त्या चिमुकलीला एखादं झबलं आणता येईल. अशा प्रकारे मुलीच्या जन्माचा उत्सव झाला पाहिजे. आज मुलगी झाली की नाक मुरडलं जातं. राजस्थानमध्ये आपण पाहतो की मुलगी झाली की तिला वाळूमध्ये दाबून संपवलं जातं किंवा तिला दूध पाजलं जात नाही किंवा तिला कचरा कुंडीमध्ये फेकून दिलं जातं, विहिरीमध्ये फेकून दिलं जातं. तर या सगळ्या प्रथा आपल्याला मोडायच्या आहेत आणि स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा एक उत्सवी वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना ही अत्यंत परिणामकारक ठरते. माझा अनुभव मी सांगते की महाराष्ट्राच्या कोपऱ्यात ही चळवळ घेऊन पोहोचले आणि आजपर्यंत 436 मंडळांनी, महाविद्यालयांनी, ग्रामपंचायतीने या 1 रुपयाच्या जादूमध्ये सहभाग घेतला आणि समाज मन बदलण्यासाठी तिथे मोठा उपयोग झालेला आहे. अशा प्रकारच्या या 1 रुपयाच्या जादू योजनेमध्ये आपण सगळेजण सहभागी होऊ शकता. आपण व्हावं अशी मी विनंती करेन. त्यानंतरचा पुढचा कलम आहे की आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे त्याचे 2 बोर्ड लागले पाहिजेत. पहिला बोर्ड असा असला पाहिजे की खबरदार वेळी जागे व्हा. लावलं तरी चालेल. खबरदार वेळी जागे व्हा. आणि त्या बोर्डमध्ये काय काय माहिती आवश्यक आहे की 0 ते 6 वयोगटातील मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे, की स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका ही जी पुस्तिका आहे याच्यामध्ये पूर्ण आकडेवारी दिलेली आहे. पथनाट्य आहे, कायदा आहे, कायद्याचं स्पष्टीकरण आहे, प्रश्न उत्तर आहेत, घोषवाक्य आहेत, अण्णा हजारे यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे, महामहिम राष्ट्रपतींचा संदेश आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचे संदेश आहेत आणि शेवटी जी आकडेवारी दिलेली आहे धुळे, म्हणजे ही तर सगळ्या महाराष्ट्राची आकडेवारी आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 0 ते 6 वयोगटातली ज्या मुला मुलींची संख्या आहे की 1991 सालापासून 2001 आणि 2011 पर्यंत 9 पर्यंत ही आकडेवारी आहे. धुळे जिल्ह्यातली आकडेवारी मी तुम्हाला सांगते की 1991 साली शिरपूर तालुक्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 977 अशा मुली होत्या. ती संख्या 2001 साली 922 झाली आणि ती संख्या 2009 साली 915 झाली. सिंदखेडाची आकडेवारी ही 948, 909, 891, साक्रीची 950, 928, 931, धुळेची 925, 886 आणि 916 अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला दिसते. मुलींची संख्या कमी झाली हे केवळ अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समजून चालणार नाहीये, तर प्रत्येक नागरिकाला हे समजलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून कौतुकास्पद आहे, मोठं पत्र आहे ते. नेक्स्ट, त्यानंतर एकूण महाराष्ट्राची आकडेवारी आपण पाहतोय की 1991 साली 946 मुली होत्या, त्या 913 झाल्या आणि नंतर 920 2009 साली झाल्या आणि आता महाराष्ट्राची कंडिशन 883 पर्यंत आलेली आहे. नेक्स्ट, त्यानंतर धुळे जिल्ह्याची आकडेवारी मी आताच आपल्याला सांगितली. नेक्स्ट, उद्या जळगाव आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याची आकडेवारी आपल्या समोर आहे. नेक्स्ट, त्यानंतर उपाययोजना आणि 11 कलमी कार्यक्रम मी आता आपल्याशी बोलत होते, त्यातले काही कलम मी आपल्याशी बोलले. नेक्स्ट, आता ग्रामसभा घेणे, ग्रामसभेमध्ये ठराव घेणे याविषयीची पहिला कलम आहे. नेक्स्ट, हे ग्रामसभेत झालेले ठराव आपण पाहतोय. नेक्स्ट, त्यानंतर आपण या ठरावामध्ये पतसंस्थांना सुद्धा आपण सहभागी करू शकतो की राखी पौर्णिमेच्या दिवशी मी सगळ्या 1000 पतसंस्थांना पत्र पाठवली आणि त्यांना निवेदन दिलं, सांगितलं की यंदाच्या राखीला एवढंच मागणं भावाला, यंदाच्या राखीला एवढंच मागणं भावाला, वाचव रे चिमुकलीला, जगव रे मुलीला. आणि अशा प्रकारची पत्र पाठवल्यानंतर जवळपास
जितके पत्र मी पाठवले 1000 पत्र मी पाठवले आणि त्यातले 10% पतसंस्थांनी अशा प्रकारचे ठराव पण केले. ही एक आनंदाची बाब आहे असं मला म्हणावं लागेल. आपल्याही आजूबाजूला जितके पतसंस्था आहेत त्यांनी कशा प्रकारचा ठराव करावा याची एक नमुना प्रत मी आणलेली आहे की जे जे पतसंस्थेशी संबंधित असतील, ग्रामसभेशी संबंधित असतील तर त्यांनी ठराव जो आहे नमुना ठराव तो नंतर माझ्याकडून घेऊन जावा. नेक्स्ट. हे सगळे ठरावाच्या प्रती आपण पाहतोय. नेक्स्ट हे सगळे ठराव आहेत. शुगर फॅक्टरीने केलेला ठराव आहे, पतसंस्थेने केलेला ठराव आहे. नेक्स्ट महिला मंडळाने केलेला ठराव आहे. आणि मारवाडी सभेमध्ये परवा एक ठराव झाला की त्यांच्या सभासदांमध्ये जर कुणी मुलीचा जन्म झाला तर केवळ 100 रुपये 1000 नाही तर 1 लाख रुपये पहिल्या मुलीसाठी, 2 लाख रुपये दुसऱ्या मुलीसाठी आणि 3 लाख रुपये तिसऱ्या मुलीसाठी फिक्स डिपॉझिट 18 वर्षासाठी ठेवण्याचा ठराव हा मारवाडी महासभेने घेतलेला आहे. कारण त्यांच्याकडे आता लग्नाला मुलीच मिळत नाही आणि त्यांची जी काही आकडेवारी आहे ती इतकी कमी होत चाललेली आहे की लग्नाला मुली विकत आणाव्या जातात. अशा सगळ्या समाजामध्ये आज चित्र दिसत आहेत आणि त्यासाठी प्रत्येक समाजाने अशा प्रकारचा ठराव करण्यासाठी पुढे येणं आवश्यक आहे. नेक्स्ट. महानगरपालिका सुद्धा अशा प्रकारचा ठराव करू शकते. नेक्स्ट. नंतर अण्णा हजारे यांच्या राळेगण इथे कशी ग्रामसभा झाली त्यामध्ये झालेला ठराव आपल्याला दिसतोय. नेक्स्ट. त्यानंतर मी बोर्ड जो सांगत होते तो बोर्ड अशा प्रकारचा करायला हवा. मग तो जिल्हा परिषदेमध्ये असो किंवा नगर परिषदेमध्ये असो किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये असो की एका साईडला खबरदार वेळी जागेवा 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांमागे मुलींची संख्या तालुक्याला 1991, 2001, 2011 पर्यंत कशी बदलत गेली. त्यानंतर समजा कार्यक्षेत्र जे असेल म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, महापालिका असेल म्हणजे कुठल्या महिन्याला काय संख्या होती मुलांची मुलींची हे प्रत्येक नागरिकांना समजलं पाहिजे. आणि त्यासाठी अशा प्रकारचा बोर्ड कुठे कुठे हवा आहे. नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर हवा आहे, जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर हवा आहे. नंतर फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. छोट्या गावात आपण गेलं ना, ग्रामीण भागामध्ये गेलं ना की ज्यांच्या परिवारामध्ये फक्त मुली असतात ना त्यांना हळदी कुंकाला बोलवलं जात नाही. फुलेंमुळे आज तुम्ही आणि आम्ही घडलेलो आहोत. तर सावित्रीबाई फुलेंच्या वाड्याच्या समोरच आम्ही वारकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या आणि त्या इतक्या प्रभावी ठरत वाचलं असेल की नकोशी नावांच्या मुलींचं नामकरण करण्याचा हा व्हिडिओ आहे. आणि इकडे इंग्लिश मधली बातमी दिसते की लुकिंग फॉर नकोशी झाली अखेर आपलीशी सबला योजना राबवणार. तर अशा प्रकारे ज्या काही नेक्स्ट व्हिडिओ खूप मोठा आहे, आपल्याला वेळ कमी आहे, पुढे जाऊयात. ही जी मध्ये बसलेली महिला आहे तिचं नाव नकोशी, ती सरपंच आहे आणि तिचं नामकरण करून तिला हवीशी आपण केलेलं आहे. नेक्स्ट. त्यानंतर सातारा जिल्ह्यातला तुम्हाला कल्पना आहे की सातारा जिल्ह्यामध्ये 283 नकोशी नावाच्या मुली सापडल्या आणि त्यांचं 22 ऑक्टोबरला नामकरण करण्यात आलं. आणि हा सोहळा इतका देखणा सोहळा झाला की यासाठी नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलची पूर्ण मीडिया त्याच्यामध्ये आली होती आणि सगळ्यात कॅलिफोर्नियापासून सगळीकडे या न्यूज गेल्या. परंतु मला वाईट वाटतं की चांगली गोष्ट जर आपली दिसत आहे, शांतीलालजी मुथा दिसत आहेत. नेक्स्ट. नंतर 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताच्या उपक्रमामध्ये माननीय अण्णा हजारे इथे दिसत आहेत. नेक्स्ट. त्यानंतर आपण पाहतो की सगळे वधूवर शपथ घेत आहेत स्त्री जन्माच्या स्वागताची आणि खाली पंडितजींना मी समजून सांगते की 8वा फेरा कसा घेतला पाहिजे. नेक्स्ट. त्यानंतर 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हे इंग्लिश वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आपण पाहतोय. नेक्स्ट. हा व्हिडिओ आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि या उपक्रमाला हा सोलापूरमध्ये झालेला उपक्रम आहे. एकाच वेळेस 267 सामुदायिक विवाह झालेला आहे आणि सर्वांनी 8वा फेरा घेतलेला आहे. या उपक्रमाला 80,000 लोक उपस्थित होते. ती गर्दी तुम्ही पाहाल. हाही व्हिडिओ मी आपल्याला देऊन जाणार आहे. आपल्या फुरसतीने आपण तो व्हिडिओ जरूर बघावा. नेक्स्ट. हा 8वा फेऱ्याचा दुसरा व्हिडिओ आहे. नेक्स्ट. त्यानंतरचा कलम आहे गरोदर मातांना
आधार देणे, याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये एनसी ट्रॅकिंग असं म्हणतो. ते निसर्गाचं देणं हो, सौभाग्याचं लेणं ते निसर्गाचं देणं हो, मुलगा असो वा मुलगी दोघांचंही स्वागत हो, राम असो वा सीता, लक्ष्मी असो वा नारायण, दोघेही साजरी आमच्या घरी. पहिला सामुदायिक डोहाळ जेवण ठरलं आणि म्हणून सगळ्या वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धी दिली. नेक्स्ट, हे त्याची ही सीडी आहे, त्याचा हा व्हिडिओ आहे. तर हा राहावं, आरोग्य संपन्न राहावं म्हणून या सोनोग्राफीचा जन्म झाला. पण व्हायला काय, तो गुळ प्रसाद म्हणून आपण वापरू शकतो आणि त्यामधून संदेश देऊ शकतो. नेक्स्ट, रॅली पाहतोय आपण. नेक्स्ट मधून भेट योजना आहे 2007 साली आणि सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवली. आपल्या सनी सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे आणि ही शपथ कार्यक्रम कुठला. नेक्स्ट, आणि आता शपथ घेण्यासाठी आपण सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान, स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ आम्ही घेत आहोत.